ग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। कर्जमाफीच्या लढ्याचे खरे शिल्पकार प्रकाश पोहरे 2008 पासूनच्या संघर्षाखेर फळला। कर्जमाफीच्या निर्णयामागे किसान ब्रिगेडच्या आंदोलनाचा मोठा फरक। पेरणी केलेल्या पिकात आंतरमशागतीच्या कामाची लगबग, दमदार पावसाची प्रतीक्षा, पावसाबाई फवारणीची कामे रखडल्याची शेतकऱ्यांची माहिती। आता अवघ्या 2,500 रुपयात वीज बिलातून सुटका, एकत्रित अनुदानातून सौर प्रकल्प उभारता येणार, शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा। ग्रुप बुकिंगवरती गावातून थेट पंढरपूरसाठी आषाढी यात्रा विशेष बस। आषाढी यात्रेसाठी महामंडळाचं प्रचंड मोठं अखेर नियोजन। 45 हेक्टरवरील सोयाबीनची उगवणच नाही, अतिशय मोठ्या तक्रारी करून आता सरकार घेणार दणका, शिवसेनेचा घेराव। बोर्डी परिसरात संत्रा बाजारावरती रात्रीच्या किडीचं सावट, शेतकरी प्रचंड प्रमाणात संकटामध्ये, सरकारने मदत करण्याचं शेतकऱ्यांचं सरकारला थेट आव्हान। शेतकऱ्यांच्या नशिबी निकृष्ट सोयाबीन बियाणे उठले मुळावरती, शेतकऱ्यांची भरपाईची मागणी, सरकार भरपाई देणार का याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष। बोगस बियाण्यांमुळे वाडेगाव परिसरामध्ये दुबार पेरणीचं संकट, महाराष्ट्राच्या जवळजवळ 16 जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचं संकट येणार असल्याची बातमी। आता शेतकऱ्यांनाच घेता येणार शेती विकत, प्रॉपर्टी म्हणून शेती घेणाऱ्यांना चाप, खऱ्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, सरकारचा महत्त्वपूर्ण निकाल अखेर जाहीर। गडचिरोली जिल्ह्यात केवळ 22% शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत, इतरत्र शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत नाही, शेतकऱ्यांचा सरकारवरती तीव्र संताप। कर्जमाफीतलं बदलांचे शरद पवारांकडून स्वागत, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार, लाखो शेतकऱ्यांना होणार लाभ, राष्ट्रवादीच्या राजकीय भूमिकेचे देखील त्यांनी केलं पुन्हा एकदा समर्थन, रोहित पवारांचे देखील अभिनंदन। न्यूझीलंड भारताचा स्ट्रॅटेजिक पार्टनर, भारत न्यूझीलंड संबंधांना नवं बळ येणार, शेतकऱ्यांबरोबर विशेष करार। बोगस बियाण्यांच्या रॅकेटला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण, उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवरती कठोर कारवाईची मागणी, शेतकऱ्यांची जोरदार मागणी। जुलै संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, सरकारकडून तारीख पे तारीख, कृषी मंत्र्यांची सांगितला नवा मुहूर्त, 30 जुलैपूर्वी कर्जमाफी होणार। बाबासाहेबांच्या संविधानाऐवजी भाजपला स्वतःचं संविधान देशात आणायचंय, अमित ठाकरेंसह राज ठाकरेंचा भाजपवरती जोरदार प्रहार। मुंबईच्या वेशीवरती आदिवासी गर्भवतीची झोळीतून फटफट, शिव बोलू नका, महाराष्ट्रात बदनाम होईल अशी बातमी। 30 दिवसांच्या कोठडीनंतर PM-CMनं हटवण्याऐवजी निलंबन करा, घटना दुरुस्ती विधेयक यावेळेस संसदेमध्ये येण्याची शक्यता। राज्यात 9,001 शिक्षकी शाळा, गुरुजी निवडणूक कामात व्यस्त, शाळा बंद पडल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्रातून येत आहे। चीनमध्ये 22 चक्रीवादळाचे थैमान, 28 लाख लोकांचं स्थलांतर, मुसळधार पाऊस, पुरामुळे हाहाकार, अतिशय प्रचंड मोठं नुकसान आणि जीवितहानी। अरे देवा, गणपतीचं बुकिंग फुल झाले, वेटिंग तिकडे मिळाला, कोकणात प्रत्यक्ष बुकिंग फुल, सर्वसामान्यांना फटका। पायधुनीत भर दिवसा 7 वर्षांच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव, मुंबई थेट हादरली।
हे राम अयोध्येत भाविकांची संख्या घटली, देणगी चोरीपुढे राम भक्तांच्या विश्वासाला तडा, अखेर सगळीकडूनच खूप मोठी चिंता. परदेशी विवाहासाठी भारतीयांची श्रीलंकेला वाढती पसंती, मात्र सध्या तरी थायलंड नंबर 1 असल्याची सगळीकडून येत आहे माहिती. वाघाच्या भीतीनं बंधाऱ्यात उडी, पितापुत्रांचा मृत्यू. नागपूरमधील देवलापार येथील हृदयद्रावक घटना आली अखेर समोर. ज्ञानाचा सागर सांगे, विठ्ठलामाच्या रंगे, तुकोबारायांच्या पालखींचं यवत नगरीत दाखल. टाळ मृदंगाच्या तालावरती वारकरी नाचत निघाले. प्रशासकीय अनास्थेमुळे त्याने स्वतःला जुंपले नांगराला. बैल दगावल्यानंतर मदतीचा हात न मिळाल्याने शेतकरी स्वतः नांगराला जुंपला. नंदुरबार घटना. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं त्र्यंबकेश्वर दर्शन, ज्योतिर्लिंगाची विधिवत पूजा. देशाला चांगले दिवस येऊ दे, ओम बिर्ला यांची माहिती. 8,000 शिक्षकांच्या वेतनामध्ये शाळा बंद, आंदोलनामुळे कपात. 1 दिवस केले होते राज्यभरात शिक्षकांनी आंदोलन. युद्धाचा पुन्हा भडका. अमेरिकेतून इराणवरती 140 ठिकाणी लक्ष. इराणचा बहरीन कतारवरती जोरदार हल्ला. आता पुन्हा युद्ध पेटणार. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. राज्य सरकारकडून 84 कोटींची मदत मंजूर. 22 जिल्ह्यांना लाभ. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे येणार. राज्यात 5 दिवसाचा पाऊस विश्रांतीवरती. उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासून पुन्हा पाऊस येणार. शाळा महाविद्यालयांच्या आवारामध्ये खाजगी क्लासेसना बंदी घालणार. मंत्री दादा भुसे यांची माहिती. अधिवेशनामध्ये कठोर कायदा आणण्याची शक्यता बळावली. पावसावर विश्रांतीचे ढग. 20 जुलैपर्यंत खंड पडणार असल्याची माहिती. मात्र तुरळक पाऊस 15 जुलैपासून महाराष्ट्राच्या विविध भागात कोसळणार. $2015 2015च्या अतिवृष्टी मदतीसाठी पॅकेजचा फुटला फुगा. मंजूर केले 1000 करोड, मात्र मिळाले 500 करोड. शेतकऱ्यांना संताप. ओबीसी आरक्षणावरती 21 जुलैला अंतिम सुनावणी. राज्यातील 20 जिल्हा परिषदांचं भवितव्य ठरणार. दिवाळीमध्ये 20 जिल्हा परिषदेचं निवडणुका होण्याची शक्यता. लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात. शेतकरी कर्जमाफीमध्ये कोणतीही चूक करू नका, दत्तात्रय भरणे यांची माहिती. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत द्या, दत्तात्रय भरणे यांची माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सरकारी खरेदीमध्ये 13% भाववाढ. शेतकऱ्यांना मिळणार 2125चा हमीभाव.